नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण मिळून बाप्पांची आरती करतात. आता पुष्पा बाप्पांची आरती करत असतानाच मनातच म्हणते की बाप्पा, एकच मागणं आहे तुझ्याकडे, या घराचा सत्यानाश व्हावा, सगळं होत्याचं नव्हतं व्हावं. तर इकडे मनोज बाप्पांना म्हणत असतो की बाप्पा, माझं गुपित वल्लरीला कधीच कळू देऊ नको, नेहमी माझ्या पाठीशी राहा. तर प्रेरणा बाप्पांना म्हणते की बाप्पा, माझ्या आणि अजितच्या संसारामध्ये कधीच कुठलं विघ्न येऊ देऊ नकोस, कायम सुख समाधान मिळू दे आम्हाला. तर अजित बाप्पांना म्हणतो की बाप्पा, मला माझ्या प्रेरणाला खूप सुखात ठेवायचं आहे, तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे. तर तेजा म्हणते की बाप्पा, माझ्या आणि हर्षितच्या नात्यामध्ये कुठलेच अडथळे नको यायला. तर वल्लरी आता बाप्पांना म्हणते की मी तुझ्याकडे काय मागू बाप्पा, सगळंच तर दिलंयस तू मला, फक्त माझ्या सगळ्या मैत्रिणी कायम एकत्र येऊ देत, यांच्या मनातली चलबिचल संपावी, यांचं दडपण दूर व्हावं आणि माझा संसार सुरळीत व्हावा, असा आशीर्वाद दे मला. तर आता इंदुताई बाप्पांना म्हणतात की देवा, वल्लरी वकिली सोडून कायम घरीच बसावी, तिची स्वप्न कधीच पूर्ण होऊ देऊ नकोस, असं म्हणतच आता सर्वजण आपापलं मागणं बाप्पांकडे मागतात आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतात. आता प्रेरणाला अचानक कोणाचा तरी फोन येतो, तेव्हा प्रेरणा जाऊन फोन उचलते आणि फोनवरती म्हणायला लागते की हो, मीच बोलते. आणि ती खूपच खुश होते फोनवरचं बोलणं ऐकून आणि म्हणायला लागते की काय, तुम्ही डबल डेकर मोदकाचा व्हिडिओ बघितला, किती हवे आहेत? हो, 51 मोदक मी देऊ शकते, असं म्हणून ती खूप खुश होऊन आता फोन ठेवून देते. आता तेजा प्रेरणाजवळ येते आणि तिला म्हणायला लागते की त्याचं काय आहे ना, तुझं जे टॅलेंट आहे त्याचं मार्केटिंग काही करणार नाहीस तू, त्यामुळे जेव्हा तू मोदक बनवत होतीस ना, तेव्हा मी गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि टाकला सोशल मीडियावर. तेव्हा आता वल्लरीसुद्धा येऊन प्रेरणाला कॉंग्रॅच्युलेशन करायला लागते आणि 51 मोदकांची ऑर्डर मिळाल्यामुळे प्रेरणा खूपच खुश असते. यानंतर आता वल्लरी सर्व जेंट्स लोकांना म्हणायला लागते की चला चला, तुम्ही जेवायला बसा लवकर, तुमचं झालं की आम्ही लगेच बसतो. यावर महेंद्र म्हणतो की हो चला, लवकर जेवण करूया मस्त आणि यानंतर मोदकावर ताव मारूया. तेव्हा अजित महेंद्रला म्हणायला लागतो की महेंद्र दादा, नेहमी काय पुरुषांनी आधी जेवायला बसायचं, आता जरा आपण उलटं करूया, आधी बायका जेवतील आणि त्यांचं झाल्यावर पुरुष जेवतील. तेव्हा महेंद्र आश्चर्याने विचारतो की म्हणजे? तेव्हा मनोज म्हणतो की म्हणजे दादा, ही सगळी मेहनत कोणी केली, म्हणजे मखर बनवणं, सजावट करणं, स्वयंपाक बनवणं आपल्या बायकांनी ना, म्हणून आपल्या आधी जेवणाचा मान आपल्या बायकांचा. तेव्हा हर्षित म्हणतो की हो बरोबर आहे, गौरी गणपतीचा सण आहे ना, मग आपल्या घरातील गौरी आधी बसतील आणि मग आपण बसायचं. तेव्हा आता सर्वजण हे ऐकून खूपच खुश होतात. आता महेंद्र म्हणतो की हो चालेल, मस्त आयडिया आहे, मी सुद्धा आज माझ्या पुष्पाला जेवायला वाढेन. तेव्हा आता सर्वच जण हसायला लागतात. तर यानंतर आता सगळ्या बायका जेवायला बसतात आणि हे सर्व जेंट्स लोक त्यांना जेवायला वाढतात. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकांचे फोटो काढत असते. तेव्हा तिथे प्रेरणा येते आणि तेजाला म्हणायला लागते की तेजा, अगं मोदकांचे एवढे फोटो काढतेस तर बाप्पांचं पण एखादं काढ. तेव्हा तेजा म्हणते की अगं, ते एवढे छान झालेत ना मोदक, तर सारखे सारखे खावेसे वाटत आहेत गं मला. तेव्हाच आता तिथे वल्लरीसुद्धा येते आणि आता प्रेरणा वल्लरीला म्हणायला लागते की बघितलं का वल्लरी, एरवी आपल्याला कॅलरी काउंटवरून सल्ले देत असते, मग आता कुठे गेले हिचं डाएट? तेव्हा तेजा म्हणते की गणपतीच्या दिवसांमध्ये चालतं गं तेवढं, मोदक म्हणजे मेजवानी आहे आणि बाप्पांची पण मेजवानी आहे ही. यावर आता वल्लरी म्हणते की अच्छा, असं आहे का, म्हणजे तुम्हाला बाप्पापेक्षा मोदक प्रिय आहे का? तेव्हा तेजा म्हणते की नाही गं, असं नाही आहे, बाप्पा म्हणजे माझ्यासाठी मॅनेजमेंटचा गुरु आहे, सगळं मॅनेज करतो तो. यावर प्रेरणा म्हणते की पण माझ्यासाठी मात्र बाप्पा पाठीराखा आहे, म्हणजे कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा, आपल्याला बळ देणारा. तेव्हा वल्लरी म्हणते की आणि माझ्यासाठी बाप्पा म्हणजे न्यायदाता, निष्पाप लोकांसाठी विघ्नहर्ता आणि दृष्टांसाठी संवारक. तेव्हा तेजा म्हणते की खरं आहे, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या बाप्पाचं स्थान किती वेगवेगळं असतं ना, आणि ते खासही असतं. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की हो, हे खरं आहे. आणि ती म्हणायला लागते की मुलींनो, एक लक्षात येते का तुमच्या, आज बाप्पांनीच आपल्याला पुन्हा एकदा एकत्र आणलं आहे. यावर वल्लरी म्हणते की हो ना, बाप्पा म्हणजे आपल्या मैत्रीला बांधून ठेवणारा धागा आहे. आणि ती थोडीशी इमोशनल होत म्हणायला लागते की खरं सांगू का, या सगळ्यामध्ये आनंद साजरा करण्यासाठी ना आपल्यासोबत श्वेताताई आणि मिठ्ठूताई हव्या होत्या.
मिठूताई आता इथे असत्या ना तर घरभर फुलपाखरासारख्या भिरभिरीत राहिल्या असत्या. यावर आता प्रेरणासुद्धा म्हणायला लागते की हो ना, असं काही असलं ना की त्या दोघींची जरा जास्तच आठवण येते गं. आणि म्हणायला लागते की आणि आता इथे श्वेताच असती ना तर तिच्या सुमधुर आवाजातल्या आरतीने आपलं कान तर तृप्त झालेच असते, पण मनही तृप्त झालं असतं. यावर तेजा म्हणते की किती कॉल केले मी श्वेताला, माहिती आहे तुला, इतके कॉल केले, एकही कॉल लागला नाही, सगळे स्विच ऑफ, फोन उचलला नाही, काही ना काहीतरी कारणं येतच होती. असं म्हणून तेजा खूपच इमोशनल होते आणि ती चिडते सुद्धा. आता तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा जाऊ दे ना, तू नको चिडचिड करूस. हे बघ, परिस्थिती माणसाला एकमेकांपासून दूर नेते, हे आता आपण ॲक्सेप्ट करायला हवं. आता हे सर्व ऐकून वल्लरी खूपच रडायला लागते आणि बाप्पांसमोर हात जोडत म्हणते की बाप्पा, आज तुझ्यासमोर एकच मागणं आहे की आमची मैत्री कधीच तुटू देऊ नको. यावर प्रेरणासुद्धा बाप्पांसमोर हात जोडत म्हणते की अगदी खरं आहे बाप्पा, आमच्या 2 मैत्रिणी आमच्यापासून खूप लांब गेल्यात, त्या परत आमच्याजवळ येऊ देत. तेव्हा तेजासुद्धा बाप्पांना म्हणायला लागते की एकमेकांशिवाय आम्ही अपूर्ण आहोत बाप्पा. असं म्हणत त्या तिघीही खूपच इमोशनल होतात आणि बाप्पांसमोर हात जोडून रडायला लागतात. तर इकडे आता बाहेर सर्व जेंट्स लोक मस्त गप्पा मारत असतात. आता हर्षित म्हणतो की काय जेवण होता. यावर महेंद्र म्हणतो की हो ना, आपल्या सगळ्यांचं नशीब खूप भारी आहे की आपल्या सगळ्यांना अशा सुगरण बायका मिळाल्या. तेव्हा अजित म्हणतो की हो, बायको आली ना की घराला जगण्याला आपोआपच एक शिस्त लागते. तेव्हा हर्षित म्हणतो की अजित, फक्त शिस्त? अरे एका रेषेत चालावं लागतं सरळ. तेव्हा सगळेच आता यावर हसायला लागतात. तेव्हा मनोज म्हणतो की नाही, पण आजचं जेवण कमाल झालं होतं, म्हणजे डोळे आता इतके जड झालेत ना की असं वाटते जाऊन झोपावं बस. तेव्हा महेंद्र म्हणतो की मन्या, काय झोपायच्या बाता करतोय सरे, मस्त जागरण करूया ना, गप्पा मारूया, आपण एक काम करूया, आपण पत्ते खेळूया. यावर मनोज म्हणतो की पत्ते खेळायचे आहेत का, आपल्या घरात पत्ते आहेत का. यावर अजित म्हणतो की अरे पण माझ्याकडे आहेत ना, पण फक्त घरी आहेत ते. तेव्हा सगळेच अजितकडे आता आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा हर्षित म्हणतो की टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे आहेत. असं म्हणून हर्षित पत्ते आणण्यासाठी घरी जातो. तर आता यानंतर सर्वजण आतमध्ये येतात आणि पत्ते खेळण्यासाठी जागा शोधायला लागतात. आता मनोज म्हणतो की अजित, हा सोपा ना आपण इकडे ठेवूया. तेव्हा आता वल्लरी, तेजा आणि प्रेरणा आश्चर्याने या सर्वांकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की 1 मिनिट, तुम्ही सोपा का हलवताय. तर तेजा आता हर्षित तिथे नसल्याला पाहून विचारायला लागते की 1 मिनिट, तुमच्यातला 4था मेंबर कुठे आहे. यावर आता मनोज म्हणतो की तो घरी गेलाय, येईल आता इतक्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा. त्याचं काय आहे, आम्ही मित्र मिळून जागरण करणार आहोत. आता तितक्यात हर्षित तिथे येतो आणि म्हणायला लागतो की मिळाले पत्ते. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन विचारायला लागते की काय पत्ते आणि इथे. तेव्हा तेजा हर्षितला चिडून विचारते की हर्षित, तू पत्ते घ्यायला गेला होतास आपल्या घरी. आणि म्हणते की आपण पत्ते नाही तर पासिंग पार्सल खेळूया. तेव्हा महेंद्र आश्चर्याने विचारतो की पार्सल, आता या टायमाला कोणाला पार्सल द्यायला जायचं आहे. यावर आता वल्लरी महेंद्रला म्हणते की 1 मिनिट महेंद्र दादा, मी सांगते तुम्हाला. असं म्हणून आता वल्लरी महेंद्रला तो खेळ समजावून सांगते. तेव्हा पुष्पा म्हणते की हाच खेळ खेळायचा. तेव्हा आता सगळेजण खेळाची तयारी करायला लागतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की सानिका आता वल्लरीला भेटायला आलेली असते आणि ती वल्लरीला म्हणत असते की लग्नानंतरचा हा माझाही पहिलाच सण होता, कारण तुम्ही माझ्या जागेवर उभे नाही आहात ना, पण तुमच्यासाठी एखाद्याला न्याय मिळवून देण्यापेक्षा तुमच्या घरचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे ना. तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती सानिकाकडे बघायला लागते. तेव्हा सानिका वल्लरीला म्हणते की आजपर्यंत एकही केस हरला नाही ना, म्हणून टेंबा मिरवता, पण माझ्या नवऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला हे माहिती आहे का तुम्हाला. आणि ती भरत सोनवणेचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवत म्हणायला लागते की हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि ते रिपोर्ट्स पण तुमच्या घराच्या आनंदाखाली दबून जातील. असं म्हणतच सानिका आता खूपच रडायला लागते. आता वल्लरी ते रिपोर्ट बघते आणि रिपोर्ट बघून खूपच शॉक होते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.